आता तिसरा रेकॉर्ड आपल्याला मिळतोय. म्हणजे आतापर्यंत आपल्याला 3 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मिळाले आहेत. एक आहे आपले लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेल्या संदेशपत्रावर विद्यार्थ्यांकडून 13 लाखाहून अधिक हस्तलिखित अभिप्राय आपल्याला लिंकवर 24 तासात प्राप्त झाले, त्याबद्दलचा. दुसरा, वाचनाने जीवन समृद्ध होत असते याची जाणीव असल्यामुळे रोज काही ना काहीतरी वाचन करीन अशा आशयाची वाचन प्रतिज्ञा 18 लाख विद्यार्थ्यांनी लिंकवर नोंदवली म्हणून. आणि तिसरा, माननीय मंत्री महोदय दीपकजी केसरकर यांच्या वाचनाचे महत्त्व यावरील यूट्यूब लाईव्ह संदेश 2 लाखाहून अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी लाईव्ह ऐकला आणि आत्तापर्यंत हा व्हिडिओ 12 लाख जणांनी ऐकला म्हणून. असे 3 रेकॉर्ड्स आपल्याला या अभियानाच्या निमित्ताने मिळाले आहेत. महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद असा क्षण. एकाच वेळी एकाच मंचावरती राज्य शासनाच्या एका विभागाला 3 गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सचे किताब मिळत आहेत. आणि त्यांनी जी काय त्याचं वर्णन केलं, किती कठोर निकष लावले होते, किती बारकाईनं त्यांनी सगळी त्याची पाहणी केली, हे जे पटेल साहेबांनी सांगितलं त्याच्यावरनं आपल्या लक्षात आलं असेल की अशा प्रकारचा गिनीज वर्ल्ड बुकमध्ये स्वतःचं नाव नोंदवलं जाणं ही काही फार छोटी घटना नाही, एक महान घटना. आज याचे आपण सगळे साक्षीदार आहात, म्हणून आपण सगळे या अभिनंदनासाठी पात्र आहात. आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात महाराष्ट्र शासनाचं या योजनेचं स्वागत करावं. तसंच मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो त्यांनी श्री पटेल यांचं इथे स्वागत करावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.